बोला म्हटलं काकाजी. भाऊ आपल्याला भाड्यानं गाडी पाहिजे होती एक. हो ठीक आहे ना काकाजी. काय न्यायचं होतं? कांद्याचे कट्टे न्यायचे होते म्हणलं मार्केटमध्ये. ठीक आहे ना काकाजी. केव्हा न्यायचे म्हणलं कांद्याचे कट्टे? अहो भाऊ आजच म्हणलं, त्याच्यासाठीच म्हणलं गाडी सांगासाठी आलो ना तुमची. आज असं म्हणलं गाडी खाली तर आजच म्हणलं पाठवून द्या. काकाजी तुम्हाला किती गाड्या पाहिजे तुम्ही सांगा ना. हो आपल्याकडे 50 गाड्या आहे म्हटलं. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. खाली जा म्हणलं गाड्या. केव्हा आताच पाहिजे का गाडी? हो आता म्हणजे आताच पाहिजे. बिलकुल म्हणलं ते कांद्याचे कट्टे भरभूर करून आज मला मार्केटमध्ये पोहोचून झाले पाहिजे ते. किती आहे म्हणलं कांद्याचे कट्टे पुरे? कांद्याचे कट्टे 100 आहे म्हणलं पुरे. काकाजी पहिलं सांगून देत तुम्हाला, आता 100 कट्टे म्हणून राहिले तुम्ही कांद्याचे. न वावरात गेली गाडी तर तुम्ही 150 कट्टे टाका म्हणलं कांद्याच्या गाडीमध्ये. जमणार नाही असं. अहो भाऊ नाही आहे म्हणलं 150 कट्टे कांद्याचे. 100च कट्टे आहे म्हणलं पुरे आमचे. मावते ना म्हणलं तुमच्या गाडीमध्ये. बिंदास राहा म्हणलं काकाजी. तुमचे 100 कांद्याचे कट्टे आपल्या गाडीमध्ये मावते. तर नेता का म्हणलं आताच? हो नेत नाही तर का आता बाबा लवकर न्यायचं ते कांद्याच्या मार्केटमध्ये. मग भाव नाही भेटला तर काय करीन? विठ्ठल अबे विठ्ठल. बोला मालक. विठ्ठल ह्या काकाजीला म्हणलं 100 कांद्याचे कट्टे वावरातून मार्केटमध्ये न्यायचे आहे. तू आपला एक ट्रक आहे का नाही गाडीवाली खालीवाली ते घेऊन जा म्हटलं. ह्या काकाजी 100 कांद्याचे कट्टे भरून मार्केटमध्ये घेऊन जा. ठीक आहे मालक. चला म्हणलं काकाजी चला लवकर. बापरे शांताराम काकानं बी एवढा मोठा ट्रक आणला का रे बाबा कांद्याचे कट्टे न्यायसाठी. बंदीची बंदी एलपीच घेऊन आला. अबे लेको बोट्यो. ओ लेका झबऱ्या मारत्या झुम्मर. बसा म्हणलं गाडीवर बसा. न चला म्हणलं लवकर ते कांद्याचे कट्टे भरू लागा बरं मले. बसा लवकर. शांताराम काका मायवाला जमत नाही म्हणलं ते. मला तिकडं बकऱ्या घेऊन जायचं म्हणलं चारायले. तर ह्या मारतीले झुम्मरले घेऊन जा म्हणलं कांद्याचे कट्टे भरासाठी. मायवाला जमणार नाही आज. अबे लेका झबऱ्या जमणार नाही म्हणजे का? तू का मॅट समजून राहिला का बे मले? चालना म्हणलं ते 100 कट्टे कांद्याचे आहे ते भरू लाग म्हणलं गाडीमध्ये. मग घेऊन जा म्हणलं बकऱ्या चारायले. बस लवकर. शांताराम काका मग बकऱ्या म्हणलं दिवसभर उपाशीच राहते. कोणी चारायला नेत नाही म्हणलं. माझ्या घरच्या बुड्यानं काहीच काम होत नाही. घरच्या घरीच बसून राहते. माझ्या घरच्या बुड्याला म्हणतो एखादी बकऱ्या चारायला ने तर नेत नाही म्हणलं तो. आता मलाच न्याय लागतील बकऱ्या. अबे लेका झबऱ्या काय बे अर्ध्या घंट्याची गोष्ट नाही. आपली गाडी बातच भरते ना. चालना लवकर. मारती आहे झुम्मर आहे तू आहे. लवकर लवकर म्हणलं होऊन जाते म्हणलं कांद्याचे कट्टे भरून. या बसा बसा गाडीवर. पहिले का मारते झुम्मर. शांताराम काका का म्हणते कांद्याचे कट्टे भरू लाग म्हणते. चालता का? आपल्याला का झबऱ्या शांताराम काकाले पहिले विचार पैसे किती देशील मला कांद्याचे कट्टे भराले. बाई फुकट फाकट घासून घे पैसे देणार नाही. विचार पहिलं. पहिले काय झबऱ्या पहिले शांताराम काकाले असं विचार का 100 कांद्याचे कट्टे टाकून द्यायचे. पैसे किती देशील म्हणा आम्हाला तिघाले. पहिले विचार नाही तर असं येत नाही बा फुकट फाकट. ठीक आहे विचारतो थांब. शांताराम काका मारतीनं झुम्मर म्हणते 100 कांद्याचे कट्टे जर आम्ही ना गाडीमध्ये टाकून दिले तर किती रुपये देशील म्हणते. फुकट नाही घासत म्हणते. अबे लेको पोंगाडे पोट्यो. पैसे कसं दिसते बे तुम्हाला? पैसे किती दिन शांताराम काका 100 कांद्याचे कट्टे टाकून द्यायचे. दाखवू का तुम्हाला आता? ठीक आहे देतो म्हणलं तुम्हाला. आता शांताराम काका पहिलं पैसे तर सांगून देते येले. मायवाले टेन्शन नाही. मी तर चालू जवळचाच माणूस आहे. पण ते येले सांगा लागेल ना तुले पैसे किती देशील. काम करा 1000 रुपये दिन म्हणलं तिघाले. जमन का आता? झुम्मर मारती ऐकलं का म्हणलं शांताराम काका आपल्याला तिघाले 1000 रुपये देतो म्हणते कांद्याचे कट्टे टाकायचे. तर जमन का 1000 रुपये जमन ना? हो जमते म्हणलं जबऱ्या 1000 रुपयात ना. हो 300 रुपये आपल्याला एक एक दिले येते. 100 रुपयाचं म्हणलं काही खाऊन टाकू आपण चक्रा फेकरा. ठीक आहे म्हणलं शांताराम काका पक्का झालं म्हणलं 1000 रुपयात पक्का झालं. बसा मग आता. बसा लवकर. आता काय टाइमपास करू नका. बसा बसा. चाल का शांताराम काका बसलो म्हणलं आम्ही. चांगले बद्दा बे बोट्यो. नाही तर मागच्या मागं म्हणलं घसरून चालले को. पहिलंच लग्न नाही झालं म्हणलं तुमचं तिघाचं बी. बसले ना चांगले. बसलो म्हटलं ना. चालू दे ना गाडी. चालू दे रे भाऊ. ड्रायव्हर भाऊ चालली म्हणलं गाडी. अहो काकाजी काय म्हणलं तुमच्या वावराचे रस्ते होय का काय बाबा? ते गड्डे मोठे मोठे गोटे काटे काय म्हणे तुम्ही तर चांगला आहे म्हणे रस्ता वावराचा. हे रस्ते होय का असे? अरे भाऊ आता हे वावराचा रस्ता होय ना. आता गोटे काटे हे तर राहणारच आहे ना. अहो पण काकाजी मग पहिलं सांगायला पाहिजे होतं मालकाच्या समोर का बाबा वावराच्या रस्त्याने बाबा गोटे काटे गड्डे गुड्डे आहे. तर तुम्ही पहिलं कोण नाही सांगितलं मालकाच्या समोर ना. आता म्हणलं मालकाच्या समोर नाही सांगितलं ना. इकडे जर समजा गाडी जर पंक्चर झाली तर मला म्हणा ना मालक. अहो भाऊ गाडी पंक्चर झाली का सांगा तुम्ही. आता एवढं निगेटिव्ह नका सोचत जाऊ. समोर होईन तेव्हा होईन म्हणलं गाडी पंक्चर. समोरचं समोर पाहू. काकाजी पहिलं सांगून देत तुम्हाला. आता हे खाली गाडी होती म्हणून आणून घेतली मी गाडी इकडं. याच्यानंतर मला आता हे भरतीची गाडी आहे. कांद्याचे कट्टे 100 जाणार आहे मला गाडीमध्ये. मग वजन मला खूप राहणार आहे गाडीचं. आता मला ह्या रस्त्याने टाकणार नाही गाडी. हे काटे कुठे गड्डे कुठेच आहे समजले का? अहो ट्रक वाले भाऊ आता माया वावराले म्हणलं ह्या एकच रस्ता आहे. मग आता ज्ञान कुठून म्हणलं गाडी सांगा तुम्ही. आता अरे ते काही समजत नाही. आता गाडी जर भरतीची राहिली तर मी गाडी म्हणलं ज्या रस्त्यातून आणली आहे म्हणलं गाडी आता त्या रस्त्यावरून गाडी टाकत नाही. पक्का आहे म्हणलं. नाही गाडी म्हणलं खाली वापस घेऊन चाललो मी आता. शांताराम काका तू काही टेन्शन घेऊ नको. पहिलं म्हणलं हे 100 कांद्याचे कट्टे गाडीमध्ये टाकू दे. मग तुला मी दिमाग सांगतो एक. हा ठीक आहे म्हणलं.
हो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका म्हणलं. आता ज्या रस्त्याने तुम्ही गाडी आणली त्या रस्त्याने नाही नेत म्हणलं गाडी, दुसरा रस्ता पाहतो म्हणलं आम्ही. हो म्हणलं काकाजी, दुसरा रस्ता बाबा. हा, त्या रस्त्याने काही गाडी टाकत नाही मी. पहिलं म्हणलं आता वजनदार गाडी राहील हे कांद्याचे कट्टे टाकल्यावर. ठीक आहे ठीक आहे. अबे लेको बोट्टे हो, काय हो बे मायवाला लक्षच नाही. काय झालं का शांताराम काका? कायच्यावर लक्ष नाही तुम्ही मला? अबे लेका बोट्टे हो, मा आयबीन तिथं मस्त बसलेले का कांद्याच्या कट्ट्यावर फादान फादान, तर ते कांदे म्हणलं खराब होऊन जाईल ना. हा उतरा म्हणलं त्या कांद्याच्या कट्ट्यावरून. का ते आलूचे कट्टे हो का बे, कांद्याच्या कट्ट्यावर मस्त बसलेले को. अशी गोष्ट करतं का शांताराम काका? माणसाच्या पादल्यानं जर कांदे खराब झाले असते तर लोक तर म्हणलं त्या मार्केटमध्ये कांद्यावर बसते ना खूप पात्ते म्हणलं. हा, ते कांदे नाही होत खराब, इथंच कांदे खराब होऊन जाईन का? अबे लेका मारत्या, जेवढं सांगितलं तेवढं करत जा. ते कांद्याचे कट्टे म्हणलं बसायचे वय काय. हा खाली उतर म्हणलं, खाली उतर. शांताराम काका, तू काय टेन्शन घेऊन राहिला? जाऊ दे ते कांदे म्हणलं विकायला तर निवड आलाय तू. मग एवढी लोड घेतं का? जाऊ दे फेकलं म्हणलं ते पादन तर पादन. ठीक आहे, मी काम तो झबरू झुम्मर मारते. हा मी म्हणलं थोडंसं म्हणलं ते बैलाले चारा पाणी करून नेतो विहिरीकडून. हा ना तेव्हा पण म्हणलं हे अर्ध्या घंट्यात हे पुरीचे पुरे कांद्याचे कट्टे 100 या गाडीमध्ये टाकून झाल्या पाहिजे. शांताराम काका, अर्धा घंटा तर लय झाला का? अर्ध्या घंटा? आम्ही इथं म्हणलं 10-15 मिनिटात हे 100 कांद्याचे कट्टे या गाडीमध्ये लोड नाही गेले तर आमचं नाव बदलून टाकतो म्हणलं. तू जा लवकर आरामशी म्हणलं त्या ढोराले चारा पाणी करून ये. हो म्हटलं शांताराम काका, तू काही टेन्शन घेऊ नको. आम्ही आहे ना म्हणलं 3 जण. अर्ध्या घंट्यात म्हणलं ही गाडी म्हणलं फुल लोड होऊन जाते. तू म्हणलं त्या ढोराले म्हणलं चारा पाणी करून एक बाल्टी म्हणलं पाणी आमच्यासाठी आणून घेतो थंड थंड त्या विहिरीचं. ठीक आहे चला म्हणलं लवकर म्हणलं ते कट्टे टाकायला सुरुवात करा. येतो म्हणलं मी लवकर. काय शांताराम काका येतो येतो करू आला जाती नाही. जा ना लवकर टाकू दे आम्हाला. हा आम्हाला मी थोडंसं तिकडे मग बाहेर जायचं कामानिमित्त. जा लवकर तू. त्या मायबीन ह्या विहिरीला म्हणलं पाणीच नाही आहे. कोणत्याही उन्हाळ्यात राव का पाणीच नाही राहत. काय कशी विहीर आहे बाबा, 50-60 विहीर खोल आहे तरी पाणी आहेच नाही. काय करू आला का शांताराम भाऊ, विहिरीमध्ये काय पोरू आला आहे? अरे बोला म्हणलं सरपंच साहेब. शांताराम भाऊ विहिरीमध्ये वाकून का पोरू राहिला म्हणलं विहिरीमध्ये? अहो काही नाही हो सरपंच साहेब, विहिरीमध्ये किती पाणी आहे ते पोरू राहिलं होतो पण काहीच पाणी नाही म्हणलं. कोड्डी होऊन गेले ठणठण. का शांताराम भाऊ आता तुला विहिरीमधल्या पाण्याची काय गरज आहे? एवढा मोठा बोरले पाणी लागलं, आता काही काम आहे का म्हणलं विहिरीमधल्या पाण्याची तुले? सरपंच साहेब विहीर वय तर विहीर वय म्हटलं, ते बोरचं काय आहे व? आज पाणी आहे बोरले उद्या नाही राहत. हा पण विहिरीला तसं नाही राहत ना. विहीर जर 5 हात जर खोनली म्हणलं खाली तर पाणी लागू शकते म्हणलं. जाऊ दे म्हणलं त्या गोष्टी पाण्याच्या. आपल्या कांद्याच्या कट्ट्याचं काय झालं? कांद्याची गाडी भरली काय? आता भरू राहिली म्हणलं. झुम्मर आहे, झबरू आहे आणि मारती आहे. ह्या तिघाच्या मागे दिल्ली म्हणलं ते कांद्याची गाडी भरणं. शांताराम भाऊ त्या तिघांना म्हटलं 100 कांद्याचे कट्टे भरणं होईन का म्हणलं गाडीमध्ये? का 2-3 जण अजून पाहिले पाहिजे तू ना कांद्याचे कट्टे भराले? तिघा पुट्ट्याने होईन का म्हणलं त्या? सरपंच साहेब तुम्ही का त्या तिघा पुट्ट्याले म्हणलं मामुली समजू राहिले का? झबरू झुम्मर मारती हे बेकार पोट्टे आहे म्हटलं. हा अर्ध्या घंट्यात ते कांद्याची पुरीची पुरी गाडी भरून टाकते. आता लागेल मी जाईन का नाही तर गाडी भरून असून तयार असन. वाटते का तुला शांताराम भाऊ कांद्याची गाडी बाबा भरून झाली असेल म्हणून? सरपंच साहेब वाटते का? भरलीच आहे गाडी. चला बरं जाऊनच पाहू बरं. चला चला. शांताराम भाऊ तू चाल म्हणलं समोर. आम्ही म्हणलं थोडंसं म्हणलं माया वावराकडून चक्कर मारून येतो. हा तू चाल म्हणलं समोर येतो म्हणलं तुझ्या मागं. ठीक आहे या म्हणलं लवकर. कशी पोट्ट्याने गाडी भरली आहे कांद्याची तर पोहूनच घ्या. या मग हा मी चालतो. ठीक आहे शांताराम भाऊ तू चाल म्हणलं येतो आम्ही. हो बे जबऱ्या, आपले 100 कांद्याचे कट्टे त्या गाडीमध्ये टाकूनही झाले, बांधूनही झाला, सगळंही झालं, लोडही झाली म्हणलं गाडी. अजून म्हणलं शांताराम काकाचा आता पताच नाही. हो ना झुम्मर, शांताराम काका तर असा म्हणे ना आपल्याला का अर्ध्या घंट्यात भाऊ येतो म्हणून. इथे 1 घंटा होऊन गेला. आपल्या कांद्याची कट्ट्याची गाडी म्हणलं फुली होऊन गेली, भरती होऊन गेली, सगळे टाकटूक करून क्लिअर आहे. इथं म्हणलं शांताराम काका याचा पताच नाही. अरे भाऊ, अरे भाऊ. हा बोला म्हटलं. अरे काय बोला, इथे 1 घंट्यापासून मला गाडी भरून तयार आहे आणि तुमचा तो मला काय म्हणलं शांतारामजी ते कुठे आहे म्हणलं? लवकर सांगा ना. तिकडे आम्हाला दुसरी ट्रिप आणवावं लागून अजून. हा कवा इथे? अहो ट्रकवाले भाऊ ते शांतारामजी आमची जे आहे म्हटलं ते अर्ध्या घंट्यात येणार होते. हा गाडी ढोराले पाणी पाजायला गेले आहे ते, पण त्याचा काही याचा पता नाही. काही झालं तर नसेल ना त्याला. आता हे तुम्हाला माहित का शांतारामजीले काय झालं ना काय नाही तर? पहा ना तिकडे एखादी जाऊन इथंच मला गोष्टी करू राहिल्या. एखादी चक्कर मारून या तिकडून. शांताराम काका हे काय होय म्हटलं? अर्ध्या घंट्यात येणार होता, इथे 1 घंटा लावला तू ना. कुठे गेला होता? इथं कांद्याचे कट्टे सगळे मला त्या गाडीमध्ये टाकूनही दिले. इथं मला अर्ध्या घंट्यापासून आलो शिरोला आहे. तो ड्रायव्हर भाऊ म्हणून राहिला कुठे गेले म्हणते. पहिले काय जबऱ्या तो एक बैल मला सुटून गेला होता माझ्या हातून. तो पडत पडत मी तो सरपंच साहेबाच्या त्या वावराकडून चालला होता त्या जंगलाकडे. त्याला म्हणलं पकडत पकडत मला अर्धा घंटा जास्त झाला म्हणून लेका. अरे काकाजी केव्हा चालता म्हटलं? हा तुम्ही तर म्हणे लवकर मार्केटमध्ये न्यायचे म्हणे कांद्याचे कट्टे. इथं मला वेळ उरायला आम्हाला मला तिकडे दुसरी ट्रिप आहे ना बाबा. मग चला लवकर.
बस भाऊ झालं म्हणलं 5 मिनिट थांबा 5 मिनिट. काय म्हणलं काकाजी 5 मिनिट करता करता 1 घंटा होऊन गेला आहे ना. तिकडे मालक मला शिवाजीनं बाबा एवढा वेळ कोण लावला म्हणून गाडी आणाले. हो तुम्ही त्याची टेन्शन काही घेऊ नका. तुमच्या मालकाला मी समजून सांगेन. त्या लवकर काय बोलायचं बोला मला लवकर 5 मिनिटात. मी काम तर जबरू मारती. तुम्ही एक काम करा. तुम्ही चालता का मला माझ्यासोबत मार्केटमध्ये कांद्याचे कट्टे घेऊन. वा काऊन नाही रे भाऊ शांताराम काका. आपल्याला स्वस्त संधी पाहिजे मार्केटमध्ये घुमाची. ठीक आहे ना मी ते येतो बा. तू रे मारती चालता का म्हणलं तू बी. काय का शांताराम काका मला थोडंसं काम आहे मला इकडे बाहेर. थोडंसं मला बाहेर बी जायचं होतं. काय पाहिजे मला तिकडे दोघांचं काम कोणतं आहे. झबरूती येऊ राहिला तुझ्यासोबत. मायावाला कोणतं काम आहे. आबेले का मारत्या थोडंसं म्हणलं सोबत पाहिजे. मायानं काही तेवढं होत नाही ते. तिथे एखादी समजा कांद्याचे कट्टे जर खोलखाल करायचं राहिलं एखाद्या व्यापाऱ्यानं म्हणलं काही बा कांद्याचा कट्टा खोला तुम्ही मग अजून म्हणलं सोडाले बांधाले थोडंसं वेळ होते ना म्हणून म्हणतो थोडंसं म्हणलं सपोर्टले 2 जण पाहिजे बा. चाललं लवकर. ठीक आहे शांताराम काका येऊन जातो म्हटलं. झाली शांताराम भाऊ कांद्याच्या कट्ट्यानं गाडी भरून झाली वाटते. आली म्हणलं सरपंच साहेब कांदे पुरे म्हणलं त्या गाडीमध्ये टाकून दिले पोट्टेनं 100चे 100 कट्टे. तुम्हाला तर माहिती आहे पोट्टे कशी आहेत. एकदावचे लागले कामाले तर अर्ध्या कांदा म्हणलं पुरी गाडीच भरून टाकली. अबे का पोट्टे मारतीय काय बेले का तू इथं कांद्याचे कट्टे भरायला आला शांताराम भाऊचे. तिकडे का सांगितलं तुले त्या म्हशी म्हणलं पाणी वाणी त्या चारावर टाकतो म्हणलं होतं ना. हो बाबा आता ह्या गाडीवरच बसतो घरी जातो. त्या म्हशीला म्हणलं चारावरही टाकून देतो पाणी पाजून देतो. लेका आठवणीने पाहतो म्हणलं त्या म्हशीले पाणी वाणी त्या चारावर टाकतो. नाही तर लेका जाशील त्या गावामध्ये घुमाले तिकडे घुमत राहशील. काय म्हटलं बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका मी आहे ना. हो का शांताराम भाऊ. मग आता हे कांद्याचे कट्टे म्हटलं आता डायरेक्ट म्हणलं घरी थांबवशील गाडी का डायरेक्ट आता मार्केटमध्ये घेऊन चालला. अहो सरपंच साहेब आता घरी नेऊन म्हणलं अर्धा घंटा गाडी थांबावं लागन. आंघोळ फांगोळ म्हणलं जेवण खाऊन करावं लागेल ना. तेव्हाच कांद्याच्या मार्केटमध्ये न्यावं लागेल ना कांदे. हो तेही बी बरोबर आहे म्हणा. आता आंघोळ फांगोळ बिना बुरसल्यानं जाईन का म्हणलं त्या कांद्याच्या मार्केटमध्ये कांदे घेऊन. अहो भाऊ काकाजी बोल म्हणलं भाऊ. काय बोल म्हणलं भाऊ. हे काय म्हणलं काही मैफिल लावली आहे का तुम्ही. काही कार्यक्रम आहे का इथं. मस्त गोष्टी चालू आहे तुमच्या. गाडी थांबून दिली माईवाली एवढी मोठी. तुम्ही मस्त गोष्टी करू राहिले. चला लवकर कांद्याच्या मार्केटमध्ये न्यायचं कांदे. हो म्हटलं भाऊ झालं आता झालं. काय झालं आता झालं करू राहिले तुम्ही. अर्ध्या घंट्यापासून इथं वाट पोरू राहिला. तिकडे मला शिवा दिन बाबा. इकडे एक फोन आला होता कुठे म्हणे तू. मी म्हणलं येऊ राहिला म्हणलं बा मी खोटं बोललो त्याच्यासोबत. ठीक आहे म्हटलं भाऊ बसतो म्हणलं आता गाडीवर. चला म्हणलं काकाजी बसा ना लवकर. अरे झेब्रो झुम्मर मार दे. चला म्हणलं बसा म्हणलं गाडीवर चला लवकर. चला मग सरपंच साहेब येतो म्हणलं आता कांद्याच्या मार्केटमधून. कांदे काय भाव चालू आहे तर. ठीक आहे ना शांताराम भाऊ जा मग लवकर. भेटते म्हणलं तू या कांद्याला भाव भेटते. जा चल दे रे भाऊ ड्रायव्हर भाऊ चल दे म्हणलं आता. चल दे खूप घाई करीन तू. चल दे माझ्या ड्रायव्हरनं कायले गाडी थांबवली रे बाबा आता. मग आणि तर खूप घाई करे. चालत नाही का आता कायले गाडी थांबवली. कोण काय झालं म्हणलं भाऊ. कायले म्हणलं ट्रक कायले थांबवला. हो काकाजी समोर गाडी जात नाही म्हटलं. आपल्या गाडीमध्ये 100 कांद्याचे कट्टे टाकले आपण ना. वजनी गाडी आहे समोर टाकली म्हणलं टेकड्यावरून तर गाडी पलटू शकते. काय म्हणलं शांताराम काका कोणती गाडी आणली तू ना. एवढ्या लहानशा टेकड्यावरून गाडी चढत नाही म्हणते तो ड्रायव्हर म्हणते. उतर बरं खाली. चाल बरं अशी चढत नाही पाहतो. उतर खाली उतर. काय झालं भाऊ ह्या लहानशा टेकड्यावरून तुमचा एवढा मोठा ट्रक चढत नाही म्हणता. मग काही गाडी होय का ये. अहो काकाजी लहानशी गाडी आहे का. एलपी होय ना म्हणलं. पुन्हा म्हणलं तुमचे 100 कांद्याचे कट्टे टाकले. लोड जास्त झालाय ना वजन जास्त म्हणलं गाडीमध्ये. थोडीशी जरी आपण तळली पलटली म्हणजे मग काय करण. अहो भाऊ नाही पलटत बाबा. आम्ही म्हणलं इथून काही वेळा ट्रॅक्टर नेले आहे टेम्पो नेले आहे गाड्या नेल्या आहे काही नेल्या आहे गाड्या आपण पलटल्या नाही. आता तुम्ही तुमचा ट्रक पलटता म्हणता असं कसं होईल. टाका. अहो काकाजी काय बाबा टाका करू राहिली गाडी. एखादी गाडी जर पलटी झाली ना मला जर काही कमी जास्त झालं तर माझ्या कुटुंबाले माझ्या परिवाराला म्हणलं तुम्ही पोसन का. मा बायकोले मा पोराले माय बापाले म्हणलं तुम्ही पोसन का मग. त्या माबी शांताराम काका यांना तर परिवाराची गोष्ट त्या कुटुंबाची गोष्ट आणली. एखादी जर याला काही कमी जास्त झालं गाडी जर पलटली आपण याला जबरदस्ती केली गाडी टाक म्हणून गाडी जर पलटली मग तुले म्हणलं याच्या कुटुंबाले परिवाराले याच्या माय बापाले याच्या बायकोले पोराले पोसा लागन रे बाबा. मग त्याच्यापेक्षा म्हणलं राहू दे काही टेन्शन घेऊ नको तू. पण काय जब रे ते 100 कांद्याचे कट्टे मग उतरावं लागन इथं खाली. दुसरी गाडी बोलवा लागन मग ट्रॅक्टर मध्ये टाकून म्हणलं न्याय लागन समोर. हो बा आता ते तर करावंच लागन तुले. आता तू गाडी टाकतच नाही म्हणते मग आता एक ट्रॅक्टर आणून थोडे कट्टे समोर नेऊन ह्या एलपी मध्ये अजून टाका लागन वापस. त्याच्याशिवाय काही पर्याय नाही म्हणलं आपल्याकडे. शांताराम काका तुला एक दिमाग सांगतो. तो टाकते म्हणलं गाडी तू तिला असं सांग 500-1000 रुपये तू जास्त घेऊन घेतो म्हणा पण गाडी टाक म्हणा. सांग तू असं सांग. हो ठीक आहे म्हणलं मारती बोलून पाहतो बरं त्याच्यासोबत. ठीक आहे म्हणतो भाऊ आता तुम्ही म्हणलं असे रस्ते तर खूप पाहिले असन. टाका ना गाडी 500-1000 रुपये माझ्याकडून तुम्ही जास्त घ्यायला लागेल तर वरचे. शांताराम काका विचार करू आला म्हणलं भाऊ थांबून जा टाकते म्हणलं गाडी.
ठीक आहे काकाजी, आता तुम्ही खूपच हे म्हणून राहिले आहे तर गाडी टाकूनच देतो. पण कसं आहे वा, मला 500 रुपये नाही 1500 रुपये लागेल. मला 1500 रुपये द्या ना का सांगा, तर टाकतो गाडी. ठीक आहे म्हणलं भाऊ, 1500 रुपये घे जा म्हटलं. हा? टाका टाका. टाकतो रे बाबा, गाडी पलटली नाही पाहिजे. हा आलो का, मला साईड नवा आता, वा मला साईड नवा. येऊ दे म्हणलं भाऊ, समोर येऊ दे म्हणलं. येऊ दे येऊ दे. थांबा ना म्हणलं काकाजी, येऊ राहिलो ना बाबा. माईवाली फाटून राहिली आहे बाबा, एकदम टेकडे दिसू राहिला आहे. पलटली ना माझी गाडी. नाही पलटत. येऊ द्या समोर, चढू द्या. हो काकाजी, गाडी मागं चालली आहे म्हणलं वजरा ना. हा कसं मग आता? भाऊ नाही चालली आहे मागं गाडी. हा? तुम्हाला कसं आहे, टेकड्यावर गाडी आली आहे की नाही, तर तुम्हाला हे जाणून राहिलाय गाडी मागं चालली आहे म्हणून. येऊ द्या समोर. अरे भाऊ, मला नाही वाटत चढ म्हणून गाडी. हा वजन जास्त आहे, मला कांद्याचे कट्टे 100 कट्टे आहे ना, तर मला असं वाटलं ती गाडी बाबा मागच पलटन. त्याच्यापेक्षा मला मागं घेऊन घेतो रिवर्स. भाऊ आता एवढ्या दूर आणली आहे गाडी, आता कायले मागं रिवर्स घेता. येऊ दे ना मला, थोडंसं तर आहे म्हणलं आता, फक्त 1-2 मीटर. येऊ दे काय म्हणलं काकाजी, येऊ देतो. अबे वाचवा मला वाचवा, गाडी खाली दबलो. वाचवा शांताराम काका, ड्रायव्हर भाऊ म्हणलं गाडी खाली दबले. हा आता काढा लागते ते भाऊले. चल बरं का मारती, त्या भाऊले काढू बरं. चल लवकर. अरे यारे बाबा, या लवकर. हा या लवकर म्हणलं, मी चपलो आहे इथं. या लवकर मला वाचवा लवकर. शांताराम काका, माय बिन तू आहे ना म्हणलं, त्या भाऊची गाडी म्हणलं पलटी झाली. हा तूनच म्हणलं टाकायला नाही लावली असती. त्या भाऊची गाडी पलटी नाही होत होती, तो आता दबलाय म्हटलं. चल म्हणलं त्याला काढा लागेल ना आता. चल तू त्या काढून, आम्ही ह्या काढून होतो. चल मला काढून घे त्याले बाहेर, नाही तर मरं म्हणलं तो. चल लवकर काढू. ठीक आहे जबरू, चाल बरं. हो रे मारते, तिकडून ओबर तू, आम्ही इकडून होतो. चल लवकर काढून घेऊ बरं त्याले, नाही काही होऊन जाईल मग कमी जास्त, तर मायावर सीन म्हणलं. चल लवकर. अरे भाऊ, ड्रायव्हर भाऊ काय झालं बे जबरे आले? हा उठून राहिला म्हणलं, बेहोस पडलाय का भाऊ? भाऊ शांताराम काका, या भाऊले जर काही कमी जास्त झालं, त्याच्या बायकोले, पोराले, माय बापाले, कुटुंबाले सगळ्या तुलेच पोसा लागते म्हटलं. मग याला काही कमी जास्त झाले नाही पाहिजे. अबे पण ले का जबरे, ह्या बोलून नाही राहिला ना. कसं बे काही झाला का इले? शांताराम काका, या भाऊ पडलाय म्हटलं बेहोस. याच्या डोक्याले, त्या दिमागाले मार लागलाय म्हटलं, म्हणून बेहोस पडलाय ना. हाता पायाले थोडंसं म्हणलं मार लागलाय, तर आपल्याला कोणते हालतीत या भाऊले हा बेहोशीच्या म्हणलं बाहेर आणायचं आहे. हा शुद्धीवर आणायचं आहे म्हटलं, तवाच जमून आपलं काम. पण ले का जबरे, येले शुद्धीवर आणण्यासाठी आपल्याला दवाखान्यात न्यायला का नाही येले ड्रायव्हरले? शांताराम काका, तू काही टेन्शन घेऊ नको. मारतीन मी जातो म्हणलं गाडी घेऊन कुठं डॉक्टरला आणून घेतो ना. येले म्हणलं शुद्धीवर आणून घेऊ म्हणलं या भाऊले. तेव्हाच म्हणले कांद्याची गाडी बी शिदी होईन, आपल्याला कांद्याचे कट्टे नेता येईन म्हणलं मार्केटमध्ये. हो तसं करतं का म्हणलं जबरू? हा तेव्हा म्हणतो मी इथंच थांबू का म्हटलं. मग शांताराम काका, तू इथं नाही राहशील तर राहशील कुठं? तू इथंच राह म्हणलं, आम्ही डॉक्टर आणत पण. हा ह्या भाऊले काही कमी जास्त झाले नाही पाहिजे. हा ना, तू एक काम करतो, बॉटल भर म्हणलं पाणी आणून घेतो आणि याच्या तोंडावर म्हणलं शिपडत जातो, असा मारत जातो, नाही तर चालली जाईन म्हणलं वरतं. ठीक आहे जबरू, मारतीन तू लवकर जा, डॉक्टरला घेऊन ये. या ड्रायव्हर म्हणलं ह्या भाऊ शुद्धीवर आल्या पाहिजे, तेव्हाच म्हणलं हे कांद्याची गाडी शिदी होईन ना. मावले कांद्याचे कट्टे मार्केटमध्ये जाईन उद्या, नाही तर राहीन म्हणलं इथं सडन पाणी पावसाचे. शांताराम काका, तू या कांद्याच्या कट्ट्याला काहीच नाही होत आणि त्या भाऊले काही नाही होत बिलकुल. म्हणलं मारतीनं मी जातो म्हणलं डॉक्टर आणाले, डॉक्टर घेऊन येतो म्हणलं लवकर, म्हणलं अर्धा 1 घंट्यामध्ये. त्याला शुद्धीवर आणू की भाऊले ना, गाडी म्हणलं शिदी करून टाकू ना. तू वाले कांद्याचे कट्टे लवकरात लवकर मार्केटमध्ये घेऊन जाऊ. ठीक आहे बरं, जा बरं लवकर घेऊन ये म्हणलं डॉक्टरले, जा लवकर. चाल रे मारती, चाल बरं सरपंच साहेबाची गाडी नेऊ ना, डॉक्टरला घेऊन येऊ म्हणलं. हे भाऊ नाही तर म्हणलं चालली जाणं वरतं, चाल लवकर.